राजूभाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राजूभाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। काँग्रेस पक्षाचा जय असो। महाविकास आघाडीचा जय असो। आज या ठिकाणी शशिकांत कावळे साहेबांचा जय असो। आज या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा आयोजित केलेला आहे आणि अतिशय अल्प वेळामध्ये सर्वांना काल आम्ही 6 वाजता फोन केले आणि आपण एवढ्या बहुसंख्य संख्येनं या ठिकाणी हजर झाल्याबद्दल प्रथम मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। खरोखरच आजपर्यंत तुम्ही माझ्या शब्दाला जी किंमत दिल्या आणि भाऊने फोन केलाय म्हणल्यानंतर आपण जायला लागतंय, हा जो तुम्ही मान मला प्रत्येक वेळ आजपर्यंत देत आलाय ते खरोखरच मान माझा तुम्ही मोठा केलाय आणि हे मी कधीही विसरणार नाही। कारण माझ्या एका कॉलवर तुम्ही हातातली कामं बाजूला ठेवून माझ्या या बोलवलेल्या मीटिंगासाठी वेळोवेळी हजर राहताय, हे मला खरोखरच एक वेगळं आपल्याबद्दल आपलं पण वाटतंय आणि असंच प्रेम माझ्यावरती राहावं अशी या कार्यकर्त्या मेळाव्याच्या निमित्तानं मी आपल्याला अपेक्षा करतो। आज या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा आपण घेतलाय तो राजूबाबा आवळे महाविकास आघाडीचे उमेदवार, ज्या महाविकास आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस पक्ष आमचा राहुल गांधीचा पक्ष, या 3 पक्षांची आघाडी ही या महाराष्ट्रामध्ये आहे। त्या पद्धतीने राजूबाबा आणि माझी चर्चा झाली परवा दिवशी आणि मला सांगितलं भाऊ कार्यकर्ता मेळावा बोलवा आणि महाविकास आघाडीतल्या सर्व घटक पक्षांना आपण निमंत्रित करावं अशी मला वाटतंय। म्हटल्यानंतर बाबा म्हणले मी माझ्या एकट्या गटाचा न कार्यकर्ता मेळावा घेता मी आपल्या सर्वांना मी निरोप द्यायचं काम केलं आणि त्या निरोपाच्या याच्या माध्यमातून आज खरं म्हटलं तर राष्ट्रवादीचे या ठिकाणी कार्यकर्ते प्रमुख नेते हजर राहिले आणि शिवसेनेच्या नेत्यांना मी निमंत्रण दिलेलं असताना सुद्धा या ठिकाणी हजर नाही। जे हजर आहेत शिवसेनेचे उपनेते आमचे हरिभाऊ असतील, सर्जेराव डांगे असतील, अजिंक्य शेरेकर असतील, नितीन दळवे असतील, तर मला अपेक्षा होती रणजित जे शिवसेनेचे अजिंक्य शेरेकर आहेत हातावर मोठावर मोजणे एवढी बाबा या ठिकाणी संख्या आहे। जर हे महाविकास आघाडी ठरवलं ते उमेदवार आम्हा सर्वांना मान्य आहे। आज तुम्हाला उमेदवार दिली तुमच्या मागे आम्ही काँग्रेसचे आहे आणि आघाडीचे कार्यकर्ते आम्ही राहणारच, पण ही समजा उमेदवारी जर शिवसेनेच्या वाटेला जर गेली असती लोकसभेला शिवसेनेच्या उमेदवाराचा आम्ही प्रचार केला आपल्या सांगण्यावरनं आणि निमंत्रण देऊन सुद्धा तुम्ही आज या ठिकाणी न आल्यामुळे मी आज या ठिकाणी खंत व्यक्त करतो। आज फक्त या ठिकाणी आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते, शशिकांत कावळे गट आणि राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी दिसतात आणि आमचे सर्जेराव डांगे असतील, आमचे नितीन दळवे असतील, आपल्या शब्दाला महादेवराव मोंगले असतील, शब्दाला मान देऊन शिवसेनेचे आल्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी मी आभार मानतो। या आजच्या या मीटिंगासाठी आमचे विजय लाड, आमचे बाबुराव चौगले, बाळासाहेब पुजारी, शौकत देसाई, बबनराव पवार, त्याचबरोबर रणजित कदम, आमचे राजू इसोगडे, पप्पू नार्वेकर, राजू देसाई, या ठिकाणी अप्पासाहेब सावंत, रवी यादव, त्याचबरोबर नितीन दळवी, हाजी अनवर, मनसूर नदाब, राजू पाटील पत्रकार, राष्ट्रवादीचे नेते जिल्हा अध्यक्ष मोहम्मद मान, आमचे तालुका अध्यक्ष ओबीसी सेलचे सरदार मोल्ला, मैनुद्दीन मोल्ला, त्याचबरोबर सर्जेराव डांगे, पत्रकार सुरेश